पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु महाराज की विठाला 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 खबरदार विठ्ठल 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 करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मंत्र कमी करा तिकडच वाढवा महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरणा संताचे या दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका भक्ति भक्त भगवंत गुरु सदूर नाम वपू एक उनके पदवंदन करू नासत विघ्न अने राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम हो मंगल भुवन अमंगल हारी द्रवौ सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम जय श्री राम राम सिया राम जय जय ओ सीताराम चरित अति पावन मधुर सुरस
मनवाती भावन राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। हो जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई हो राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम। सिया राम मैं सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जुरी जुग पानी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा भिरू जयांचे केले या स्मरण होय सकळे विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता क्षणक्षणाची करावा विचार क्षणक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला संसार भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करायला सांगतात। विठाला 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 विठाला। हॅलो हॅलो तुम्ही एकदाच पिळून घ्या बघा बटनाव का माझा आवाज खिसून आले बाहेरचे करणे बंद करा झोपलेल्या लोकांचे झोपा उडू नका तुम्ही हो का इथं मध्ये ठळक आवाज आला पाहिजे बघा फक्त चारी बॉक्सचा आवाज समांतर करा हा गेन वाढवा हॅलो हॅलो द्या बॉक्सचा आवाज मोठ्या मधल्या ते काय होतं ते मॅग्नेट राहतं खचकून खिचतं बसलेल्या मंडळीला वाटतं हे काय लावलंय उलट हे ते आपली बाहेरचे थोडे आवाज कमी करायचे ती मॅग्नेट असते खेचतं ती बरोबर आवाज बसतो त्याने हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो हा बस एकदम छान एकच नंबर विठाला 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 पुंडलिक वरदा कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून प्रत्येक जीवाला विचार करण्याकरता सांगतात। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं उचित। आज आपण कोणत्या निमित्ताने एकत्रित झालेले आहात सर्वांना ज्ञात आहे थोडासा ऐकू कमी करा। कैलासवासी विश्वासराव पंडितराव यादव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा हरिजागराचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आयोजन करणारे श्री कुलदीप विश्वासराव यादव विद्याधर उर्फा आप्पा पंडितराव यादव रावसाहेब विश्वनाथराव यादव
आणि संपूर्ण यादव परिवाराच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. असो, गेली अनेक वर्ष आपण पाहत आहोत यादव परिवारावर सतत काळाची झडप चालू आहे. दुःखाची बाब आहे. येणारा जीव प्रत्येक जाणारच आहे, परंतु जाण्याच्या योग्य वेळेमध्ये जात नाही. ही एक प्रत्येकाच्या मनामध्ये झालेली शोक कळा. विठाला विठाला विठालाय विठालाय विठाला 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 विठालाय विठ्ठल. अतिशय खेळीमेळी व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनामध्ये, उर्फ त्यांना डॅडी म्हणायचे. आम्ही दादापासून यायचे. आल्यानंतर त्यांच्या मुखातून आम्हाला कधीही शब्द आदर आरती शब्द, या बसा उठा. त्यांच्या जीवनामध्ये सामाजिक सेवा केली त्यांनी, राजकीय सेवा केली, कौटुंबिक सेवा केली, पारमार्थिक सेवा केली. सेवा करत करत असताना अचानक काळा घातला. सर्वांची दुःखाची बाबा. वर्ष होऊन गेलं, पालटलं, आणि गेलेल्या जीवाला सद्गती मिळावी, मिळालीच. ज्यांनी समाजाकरता, कुटुंबाकरता ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे त्याला सद्गती चांगली मिळल असं म्हणायचं नाही, मिळालीच. विठाला 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 विठाला. माझं थोडासा अजून मोकळा करा. आणि ते कुंकू लावते ना, कोण दे राहू दे. हळदी कुंकाचा कार्यक्रम नव्हे हा, ठेवा नंतर. हा कीर्तनाचा कार्यक्रम, एक तास फक्त मला अवधान द्या. उपस्थित सर्व गुणीजन, गायक, वादक, आभाळा एवढी कलाकार मंडळी उपस्थित आहेत. पेटी मास्तर, माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय भागवताचार्य भरत महाराज खामकर यांनी दिलेलं निमंत्रण, यादव परिवाराचा लोभ आणि त्यातल्या त्या दुग्ध शर्करा योग, ग्रामस्थ मंडळीचं प्रेम आमच्या वाट्याला. हे टाळकरी मंडळी, ज्येष्ठ वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तुम्ही बुजुर्ग ज्ञाते आहात. तुमची नेत्रकृपा जोपर्यंत माझ्यावर आहे तोपर्यंत माझं कीर्तन चालणार आहे. विठाला विठाला विठालाय विठाला 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 विठाला. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक जीवाला विचार करण्याकरता सांगतात. एकू कमी करा, थोडासा मोकळा करा. असा हा दबतोय आवाज, दोन आवाज यायला नको. हा एकदा लावले बस. थोडा गेन वाढवा, मला लांबून बोलल्यानंतर खेचलं पाहिजे थोडंसं. होतं थोडंसं. हॅलो हॅलो हॅलो. हा या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष योनी राहतात. हे माझं संशोधन नाही, तर माझ्या ज्ञानोबारांचं संशोधन आहे. आपण नेहमी म्हणतो आपण 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. 84 लक्ष योनीमध्ये अनेक योनी आहेत. फक्त मानव योनी फक्त विचार प्रधान आहे. मानवाची योनी सोडून सर्व योनी ह्या भोग प्रधान आहेत. एक योनी विचार प्रधान आहे, दुसरी योनी भोग प्रधान आहे. कशावर? इतर योनीमध्ये भजन, सत्संग, पूजन नाही बुवा. नुसता विषयाचा गोंधळ चालतो. विषयी गोंधळ गाजतसे. आणखी सांगायचं ठरलं तर पशुपश्वादिकांच्या योनीमध्ये भजन नाही, ज्ञान नाही, विचार नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. उत्तम मध्यम भोग भोगिती. पुढचं पाठच आहे तुमच्या. इतर योनीमध्ये भोग योनी आहे, भोगाचं साम्राज्य आहे. आणि मानव योनीमध्ये मात्र विचाराचं प्राधान्य आहे. पहा,
हा, इतर योनीमध्ये भजन पूजन नाही का असं आठवलंय. मानव योनी सोडून इतर योनी, अंडज जारज स्वेदज उद्भिज, या योनीमधल्यांनी दिंडी काढली पंढरपूरला. कधी पशुआदिकांनी दिंडी काढली, कधी भजन केलंय का कधी भजन? नाही, ते ज्ञानच नाही बुवा त्यांना. अनेक हे ज्ञान नाही कोठे. वा, नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. यात देही घडे देवाचे भजन, यात देही घडे देहाचे भजन, यात देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. अनेक ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, अनेक ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, अनेक ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, अनेक ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. इतर योनीमध्ये भजन नाही, पूजन नाही, विचार करण्याची योग्यता फक्त मानवी शरीरामध्ये आहे बुवा. माणसाचं जीवन, माणसाचं मोठेपण कशात दडलेलं आहे? त्याच्या श्रीमंतीवर, त्याच्या वैभवावर. माणूस समाजामध्ये वंद्य केव्हा ठरला जातो, मोठा कधी ठरला जातो बुवा? ज्या वेळेला त्या माणसाकडे विचार असतात, ज्या वेळेला माणसाकडे ज्ञान असतं, तोच व्यक्ती समाजामध्ये वंद्य, पूजनीय, आदरणीय, वंदनीय ठरला जातो. विठाला 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 विठाला. माणूस वैभवाने मोठा नाही. जर माणूस वैभवाने मोठा ठरला असता तर या मृत्यू लोकामध्ये अनेक धनवंत होऊन गेले, त्यांचे सत्कार सोहळे झाले असते, पूजन भजन त्यांच्या नावाने नामस्मरण झालं असतं. नाही बुवा, किती राजे गेले, किती मेले होऊन या गेले, राव रंक, त्याचे कोणी नाव घेऊ शकत नाही. परंतु कोणाचं नाव घेतलं जातं, कोणाचं नाव घेतलं जातं? पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, हे पुण्यवंत व्हावे. घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे, वा वा वा, सजनाचे नावे, घेता सजनाचे नावे. हे पुण्यवंत व्हावे, सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. माणसाच्या जीवनामध्ये माणसाचं मोठेपण विचारात दडलेलं आहे. इकडे लक्ष द्या. माणसाच्या जीवनामध्ये वैभवाला किंमत नाही, माणसाच्या जीवनामध्ये विचाराला महत्व आहे, विवेकाला महत्व आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वैभव नसलं तरी चालेल, परंतु विचार पाहिजे. जर माणसाच्या जीवनामध्ये विचार नसेल तर माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतं. ऐका, एक भावस्पर्शी, हृदयस्पर्शी तुम्हाला मार्मिक दृष्टांत सांगतो, कळेल.
दोन मित्र होते दोघे. एकाचं नाव वैभव आणि दुसऱ्याचं नाव विवेक. विवेक अर्थातच विचार. दोघे जण मित्र लहानपणापासून जीवस्य कंठस्य. घरामध्ये हालाकीची परिस्थिती, गरिबीची परिस्थिती. इकडे बघा. अतिशय गरीब कुटुंबामध्ये जीवन जगत असताना त्यांच्या जीवनामध्ये दोघांनी विचार केला. कोणी कोणी? दोघांनी. काय त्यांचं नाव? वैभव आणि विवेकाने विचार केला. आपल्या दोघांच्याही घरची परिस्थिती अतिशय बिकट परिस्थिती आहे. वैभव नाही आपल्या घरामध्ये, धन नाही. हळूहळू मोठे व्हायला लागले आणि त्यांनी दोघांनी विचार केला. काय विचार केला? आई बापाच्या जीवावर किती दिवस जगायचं. पूर्वीचा काळ, चला जंगलामध्ये जाऊया, लाकडं तोडू, वाळून मोळ्या बांधून शहरामध्ये विकूया, असा एक त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केला. बरेच दिवस चालत राहिला. व्यवसाय करत असताना विवेकच्या आणि वैभवाच्या डोक्यामध्ये सारखा विचार यायचा. दोघं मित्र, परंतु दोघं मित्र असताना दोघांच्या विचारामध्ये मतभिन्नता होती. वैभवला वाटायचं मला लॉटरी लागली तर किती बरं होईल बघा, आणि विवेकला वाटायचं, नेहमी वाटायचं मी शिकलो असतं तर किती बरं झालं असतं. विचारामध्ये मतभिन्नता. एक दिवसाचा प्रसंग, लाकडं तोडत असताना मोठ्या आणि किंचाळ्या आरोळ्या आरडा ओरड त्यांच्या कानावर ऐकू येऊ लागली. वाचवा, मेलो, धावा. हातातले कोयते कुराड्यावर खाली टाकल्यानंतर आवाजाच्या दिशेने वैभव आणि विवेक धावत सुटले आणि पाहता क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर एक दृश्य दिसलं. एका माणसावरती वाघाने झडप टाकली होती. हातातले कोयते कुराड्या वगैरे घेतल्या, त्या वाघाला फेकून मारल्या. वाघ पळून गेला. जवळ आला, विचारपूस केली, कोण तुम्ही? तुमच्या अंगावर तर राजभूषण, चांगले चांगले कपडे दिसतात तुमच्याकडे, तुम्ही कुणी राजे आहात का? हो, मी या नगराचा राजा आहे. मग तुम्ही या नगराचा राजा आहात तर जंगलात काय करताय? मी शिकारीला आलो होतो. मग शिकारीला आलात तर प्रधान कुठे आहे, शिपाई कुठे आहेत? त्यांनी सांगितलं की हुकाचूक झाली आणि मी एकटा शिकार करण्याकरता आलो. वाघाने अचानक झडप टाकली. माझं भाग्य आहे की तुमच्यामुळे माझे प्राण वाचलेत. रक्तबंबाळ झाला, नाका तोंडातून डोक्यातून रक्त निघत होतं, कपड्यामध्ये गुंडाळलं आणि राजवाड्याच्या दिशेने रथामध्ये घालून निघाले. जात असताना राजांनी सांगितलं विवेकला, वैभवला, तुम्ही दोघे जण उद्या राज दरबारामध्ये हजर राहायचे. तुम्हाला मागेल ते मी देणार वैभव. ठीक आहे. राजा निघून गेला. प्रधान शिपाई आले. हे दोघे परत आले आणि त्या झाडाजवळ कोयते घेऊन कुराडे घेऊन बसले. त्या दिवशी त्यांनी लाकडच तोडली नाही. माझं बोलणं कळते तुम्हाला? का तोडली नाही? उद्या काय मिळणार आहे? जे मागाल ते मिळणार आहे, इच्छादान. लक्ष्मीचे दोन दोष असतात. लक्ष्मीचे, पैशाचे. काय? एक झोप येऊ देत नाही आणि दुसरं सुख लागू देत नाही. विठाला विठाला रात्रभर त्यांना झोप नाही आली. का झोप नाही आली? उद्या काय मिळणार आहे? ऐकत चला, झोपू नका. दुसरा दिवस उजाडला, राज दरबार भरला. दोघे हजर झाले आणि विचारलं वैभवला, वैभव काय पाहिजे ते तू माग. वैभव अतिशय उत्सुक झाला होता, प्रसन्न झाला होता. आनंदाने मोठ्याने सांगितला की राजे, माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत दारिद्र्य जीवन जगत आलेलो आहे.
मला 10,000 सुवर्ण मुद्रा द्या, मला माझी कायमची दरिद्री मिटून जाईल. आश्चर्य वाटलं सर्वांना. वैभव न मागितल्यानंतर विवेक काय मागतो, त्या विवेकाकडे सर्वांचं लक्ष गेलं. काय मागतो विवेक? माग रे बाबा, तुला काय मागायचंय ते. विवेकने हात जोडून सांगितलं की राजाला, राजे, माझं जीवन अज्ञानपणामध्ये गेलेलं आहे. मला ज्ञान शास्त्र पुराणाचं अध्ययन करायचंय. मला चांगल्या गुरुकडे विद्या अर्जन करण्याकरता नियुक्ती करा. असं म्हटल्यानंतर वैभव भडकला. कुणावर? विवेकवर. अरे शिकून कुणाचं भलं झालंय? माझ्यासारखं काहीतरी मागून घे. अशाही काही अवलादी अजून जन्माला आहेत. शिकून कुणाचं भलं झालंय? कुठं नोकरी आहेत? घास म्हशीचीच पाठ. मग काय पुन्हा बोंबलायचं आरक्षणाच्या नावानं. आरक्षणाच्या मावावर बोंब मारणारी आपलीच जात. अहो, सरकारनं दिलेलं पुरत नाही. पुढं बोलू का? आता घरचंच कीर्तन असल्यावर मोकळं बोलतो आपण. सरकारनं दिलेलं पुरत नाही आणि देवाला दिलेलं सरत नाही. विठाला 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 विठाला. त्याच्यामुळे जर आपण विचार केला तर त्याच्याकडे काय नाही, त्याच्याकडे काय नाही, विचार नाही. मी विचारच सांगणार आहे. आपल्या अभंगाचा आपला विशेष विचार आहे. थोडा कमी, थोडा कमी, सूर्यंत्र कमी थोडं. हा बस. वैभवने 10,000 सुवर्ण मुद्रा घेऊन गावाकडे जात असताना त्या वैभवचं मोठं स्वागत झालं. बघा कसं. गावच्या मंडळीला, मित्रमंडळीला बरोबर वास आला त्याचा. बरोबर कळतं. वैभव येणार आहे 10,000 सुवर्ण मुद्रा घेऊन म्हटल्यानंतर वैभवचं जंगी स्वागत झालं. डिजिटल बोर्ड लागले. वैभव शेठचं समस्त ग्रामस्थ मंडळातर्फे हार्दिक स्वागत. डिजिटल बोर्ड, डिजिटल बोर्ड. तसंच आहे जीवनामध्ये. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यालाच किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पुढे ऐका. माणसाकडे पैसा आला की माणसाचे नाव सुद्धा बदलतात आणि पैसा गेला की माणसाचे नाव सुद्धा बदलतात. पैसा तेरे तीन नाम, परस परशु परशाराम. पैसा जाऊ निघून जाऊ द्या. पैसा आला की परशुराम शेठ या मुजरा, राम राम, जय हरे, रामकृष्ण हरे. थोडा पैसा कमी होऊ द्या. काय परसराम, परसराम या. आणि निवळ कंगाल भिकारी होऊ द्या. परश सैराट मधला नाही. विठाला 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 विठाला. माणसाचा पैसा निघून जातो बाबा. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तोरवर छाया. बस. 10,000 सुवर्ण मुद्रा घेऊन वैभव गावामध्ये आला. आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पार्ट्याच पार्ट्या. आता ती मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? तुम्ही त्याच्यातले पोटकिडे. ह्याचा काय मी आळंदीला अभ्यास केला नाही. आता पार्ट्याला किती पैसे लागतात मी मुंबईचं सांगतो. आमचा कार्यकाळ तिथं गेला जास्त म्हणून. मोठे मोठे ताज हॉटेल आहेत. विवेक आबराय काय ते आबराय हॉटेल असेल. कुणाला खर्चायचं असेल तर तिथे जा. 1.5 लाखाचे दिवसाला बिल आहे बुवा तिथे. किती? 1.5 लाख. स्वर्गच गेल्यानंतर मध्ये. आता काय काय असतं ते मी नाही सांगत. एखादं छप्पर विकून जायचं तिकडे. वैभवने 10, 15, 20 वर्षामध्ये 10,000 सुवर्ण मुद्रा
नशापानामध्ये व्यसन करून गमावली आणि म्हातारा झाला, पूर्ववत झाला, भिकारी झाला, कपडे फाटले, दृष्टीहीन झाला, अगदी 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 फाटक्या कपड्यामध्ये एखाद्या झोपडीमध्ये राहू लागला. ही वैभवचं जीवनच संपलं. आता विवेकचं काय झालं आहे का? विवेकची नियुक्ती राजाने आपल्या राजगुरूकडे केली. जाऊन नम्र होऊन सद्गुरूला शरण गेला विवेक. अनेक पुराणाचा, शास्त्राचा, वेदाचा, ग्रंथाचा, संत वाङ्मयाचा अभ्यास केला, गुरुची मर्जी संपादन केली आणि शेवटी राजाने त्या विवेकला राजपदावर राजगुरूची स्थापना केली, उत्तराधिकारी बनवला. काय मोठं पद. सहज एके दिवशी आठवण झाली, आपला बालपणीचा सखा मित्र जीवलग 10,000 सुवर्ण मुद्रा घेऊन गेलेला आहे. कोण? वैभव. वैभव कोणत्या वैभवामध्ये असेल? चला पाहूया. हत्तीवरून आपल्या शिष्यासह गावामध्ये आला. विचारलं, वैभवचं घर कुठे आहे? म्हणे काय ती झोपडी गावाच्या बाहेर ते. आश्चर्याचा धक्का बसला. जवळ गेले. वैभव एका खाटवरती बसला होता. दृष्टी गेलेली, म्हातारा झालेला, अंगावरती कपडे फाटलेले होते. जवळ गेला विवेकाने सांगितलं की वैभव, अरे मला ओळखलं का? मी तुझा बालपणचा सखा विवेक. अंगाला थरकाप सुटला, उठला, कंठ दाटून आला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ढसा 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 रडायला लागला आणि जाऊन विवेकच्या गळ्याला पडला आणि कडकडून मिठी मारली. माझं मार्मिक चिंतन आहे, दृष्टांत चगळत बसायचा नसतो, माझा सिद्धांतावर यायचे. विवेकनं दिलेलं प्रश्न केला. विवेकने म्हणला, वैभव, अरे 10,000 सुवर्ण मुद्रा घेऊन तू आला होतास आणि तू दरिद्री कसा? फाटक्या कपड्यामध्ये तू कसा? वैभवनं दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. वैभव म्हणतो, विवेक, माझ्या जीवनामध्ये वैभव मिळालं, माझ्या जीवनामध्ये वैभव मिळालं, परंतु विवेकाची संगत सुटल्यामुळं माझं जीवन उद्ध्वस्त झालं. विठाला विठाला म्हणून माणसाच्या जीवनामध्ये वैभव महत्वाचं नाही, माणसाच्या जीवनामध्ये विवेक महत्वाचा आहे, विचार महत्वाचा आहे. काही काहीच्या जीवनामध्ये वैभवही नाही आणि विवेकही नाही. चांगला आहे का? चांगला आहे. काहींच्या जीवनामध्ये वैभवही नाही आणि विवेक नाही, असे माणसं दरिद्री, करंट्या कपाळाचे, निदेवाचे परी न राहे संपत्ती. बस किती मी द्या त्यांना दिवसाला सोयाबीन काढायला गेल्यानंतर. थोडं ग्रामीण भागातलं बोल. 1000 मिळून 5,000 कॉलर तैट करून सांगतात. अजून 5,000चं काम केलं, उद्या तो तंबाखूला चुना द्या. ही असे दरिद्री माणसं, करंट्या कपाळाचे, कर्म दरिद्री, संपत्तीच राहत नाही. काहींच्या जीवनामध्ये वैभवही नाही, विवेकही नाही. काहींच्या जीवनामध्ये वैभव आहे परंतु विवेक नाही. माझं कीर्तन तुम्हाला कळतंय बरं का? काहींच्या जीवनामध्ये वैभव आहे पण विवेक नाही. बाप दादाची इस्टेट असते, पूर्वजांनी कमवून ठेवलेलं असतं, तारुण्य असतं अंगामध्ये, कुणालाही लाथा मारत चालत असतो. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुसी, डोळे जैसा. वैभव आहे, विचार, विवेक म्हणजे विचार, अजिबात विवेक नाही त्याच्याकडे. नंबर 2. नंबर 3, काहीच्या जीवनामध्ये विवेक आहे म्हणजे विचार आहे, वैभव नाही, असा वर्ग साधकाचा आहे. भगवी लुंगी लावतील, सर्वस्वाचा त्याग करून अरण्यामध्ये जातील, कुठेतरी अनुसंधान साधून एकांतवासामध्ये जाऊन भगवंताचं नामचिंतन करतील, अव ग्रंथच्या ग्रंथ मुखोद्गत करतील,
शास्त्राने सांगून दिलेल्या मार्गाने चालतील, अनुष्ठान करतील असा साधक वर्ग आहे. ग्रंथांच्या गाथेच्या गाथे पाठेत बुवा, परंतु धोत्राला गाठी अशी माणसं आम्ही दररोज पाहतोय. विवेक आहे परंतु वैभव नाही जीवनामध्ये. नंबर 4 प्रकारचा कोटी आहे. असा एक वर्ग आहे त्यांच्या जीवनामध्ये वैभवही आहे आणि विवेकही आहे. असा जो वर्ग आहे तो संतांचा वर्ग आहे. चला नाथबाबांचं जीवनचरित्र आपण पाहू गेलो तर श्री संत एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये वैभवही आहे, विवेकही आहे. इतकं वैभव की भावार्थ रामायण ऐकायला येणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला पुरणपोळीचा बेत. तूप बोलला, तूप 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 खाईल तेवढं तूप. आता म्हणा कुठल्या घरी द्यावं तूप, महाराज चूप. खा मॅगी खा, पिझ्झा खा, बर्गर खा, वडा बटाट्यासारखे आडवे तिडवे. कुठे चाललो आहोत आपण? काहींच्या जीवनामध्ये वैभवही आहे आणि विवेक आहे. नाथ महाराजांची एवढी श्रीमंती, अन्नदान माणसाने ना दानाचा असा उपसा केला पाहिजे बघा. विहिरीचं पाणी उपसलं तर कसं येते पुन्हा? पुन्हा कसं येते? आणि तसंच साचलं नाही, माझ्या विहिरीचं पाणी निघून जाईल तसं ठेवलं तर कसं होईल? ते नासत आहे. म्हणून आलेल्या संपत्तीचा कुठेतरी 20% माणसानं उपसा करत जावं माणसाने. पुन्हा झरे फुटत येत बघा नवीन. आणि तसंच दडवून ठेवला ना तू पण तू येतो एकदाच उपसा करून जातो. विठाला विठाला श्री संत एकनाथ महाराजांच्या घरी वैभव होतं. गोरगरिबांना उपाशी तपाशी करवी लोकांना वाटून टाकलं. इतकं वाटलं, इतका दान धर्म केला एकनाथ महाराजांनी की एकनाथ महाराजावर ऋण झालं. ऋण झाल्यानंतर ते ऋण देवानी फेडलं. देवानी एकोबाचे ऋण फेडी ऋषी केशी. एकोबाचे ऋण फेडे ऋषी केशी. एकोबाचे ऋण फेडी ऋषी केशी. अंबर ऋषीचे सोफी काही नेले भगवंते तनित काही नेले भगवंते. उच्च नीच काही नेले भगवंता. उच्च नीच काही नेले भगवंता. एकोबाचे ऋण म्हणजे एकनाथ महाराजांचे ऋण. एकोबाचे ऋण फेडे ऋषिकेशी. आंब ऋषीचे सोशे गर्भवास. विचार सांगतोय. संतांच्या जीवनामध्ये विवेकही होता, विचारही होता आणि वैभवही होतं. काही काही जीवनामध्ये गोष्टीचा अजिबात विचार करू नये. विचारच सांगतो, इकडे बघा. काही गोष्टीचा कधीच विचार करू नये. काही काही गोष्टींचा कधी कधी विचार करावा आणि काही गोष्टींचा मात्र सतत विचार करावा. ऐका, काही गोष्टीचा कधीच विचार करू नये. कोणत्या गोष्टीचा? हल्ली आता वर्तमान काळ चालू काळ सांगू का तुम्हाला? काही काही गोष्टीचा कधीच विचार करू नये. काही काही माणसं म्हणतात बुवा त्याच्यावर ईडीचा छापा पडला आमक्या आमक्यावर. समजून घ्या, ज्या सखोल सांगायला नको. ईडीनच त्यांचा समाचार घेतला सकाळी सकाळीच. आता त्यांचं कसं होईल? अरे ते काय तुझ्यासारखी परडी घेऊन का भीक मागणार आहेत का? माझं पटलं तर तुम्ही चांगलं मला प्रतिसाद द्या.
आमका आमका जेलमध्ये गेला, त्याचं कसं होईल? आमक्या आमक्याला पकडलं घेऊन गेला, अरे त्याचं कसं व्हायचं त्याने अगोदर मॅनेज केलेलं असतं. तू घ्यायला ते डोकं लावत होतो. बरोबर 20%, 30%, 50% तुम्ही घ्या, राहिलेला आम्हाला द्या. नको ते विचार कशाला करतो? अरे बाबा तुझं कसं होईल ते बघ. ते हरभरा आलंय काढायला शेतातलं, जाईल पावसानं भिजून, हाय ती धोतर सुटून जाईल तुझं. विठाला विठाला काही काही गोष्टीचा कधीच विचार करू नये. बस बस एवढं उदाहरण पुरे. काही काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. शास्त्र सांगते, मी बुवा महाराज असा आहे, विषय ठेवला की त्याला प्रमाण देणार म्हणजे देणार. उगा बांधावरच्या गप्पा सांगून तुम्ही ऐकायला आले नाही असो. काही काही गोष्टीचा कधी कधी विचार केला पाहिजे. कुठल्या? शास्त्र सांगते, को काला हा को देशा हा. आपल्या देशाचा विचार केला पाहिजे, आपल्या काळाचा विचार केला पाहिजे. आपण कुठल्या देशात आहोत, येणारा काळ कसा चालू आहे आणि कसा घालवायचा याचा विचार केला पाहिजे. मानवी मेंदू बर का बाप्पा, मानवी मेंदू म्हणजे सुपर कॉम्प्युटर. आपल्या मेंदूमध्ये काढलेलं एखाद्याने संशोधन आहे, 60 कोटी तंतू आहेत. किती? उगा संशोधन आहे, त्याच्यापेक्षा जास्त असतील. 60 कोटी तंतू आहेत. एका तंतूमध्ये 60 लाख कोटी स्मृती साठवण्याची क्षमता आहे. किती कॉम्प्युटर असेल? आपल्याला ते कॉम्प्युटर किती जीबीचा असून असणार आहे? रॅम किती 1 GB 2 GB 72 100 काय रॅम असेल तो असेल. आमचे कुठे गेले नवरदेवगडे, त्यांना त्याच्यातलं ज्ञान जास्त आहे. काय त्यांचं नाव? ज्ञानदेव. त्याच्यातले ते पोटकिडी किती असू द्या, परंतु तो सुद्धा मानवाने तयार केला. माझं लक्षात घ्या. काही काही गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि काही गोष्टीचा मात्र सतत विचार केला पाहिजे. ऐका माझं बोलणं ऐका. काही गोष्टींचा मात्र सतत विचार केला पाहिजे. सतत, वर्षाला नाही, महिन्याला नाही, दिवसाला नाही, तासाला नाही, मिनिटाला नाही, क्षणोक्षणाला विचार केला पाहिजे. वा वा वा
नशिबंत देह जाणार सखळ नशिबंत देह जाणार सखळ नशिबंत देह जाणार सखळ नशिबंत देह जाणार सखळ क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. प्रस्तावना करून आपण अभंगाच्या प्रथम चरणाकडे आलेलो आहोत. जगद्गुरु तुकोबराय प्रथम चरणामध्ये सांगतात, क्षणाक्षणाला प्रत्येकाने विचार करावा. कोणता? भवसिंधूतून अर्थातच भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करायला सांगतात. कधी? तासाला नाही, मिनिटाला नाही, तर क्षणक्षणाला विचार करायला सांगतात. क्षणक्षणाची हाची, दुसरा तिसरा विचार नाही, हाची चकारात्मक सांगितले. तुम्हीच विचार करा आणि हाच विचार करा. समजा उदाहरण देतो. 5-6 जण माणसं पुढे आहेत माझ्या, 5 ते 6 जण. अहो रामभाऊ, तुम्ही माझ्याकडे जेवायला या. म्हणजे सगळेच येतील. थोडा थांबला लगेच म्हणायला लागला, तुम्हीच जेवायला या. म्हणजे बाकीचे 5 जणाला गचांडी दिली तिने बरोबर. आणखी नाही समजलं तर सांगतो. च च चकारात्मक, च लय महत्व आहे. चकारात्मक सांगितलेलं आहे. राजकीय क्षेत्रामधला दृष्टांत आहे तो. घडलेली घटना. यशवंतराव चव्हाण ते सातारचे मुख्यमंत्री असताना प्र.के. अत्रे होते. अतिशय बुद्धिमान. ते म्हणायचे, मुंबईसह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे प्र.के. अत्र्यांना, अत्रे तुम्ही झालाच पाहिजे, चवर काय एवढं भर देताय तुम्ही? साहेब, तुमच्या आडनावामधला च काढून टाका, कारा ते पहा खाली. च क्षणोक्षणा हा ची करावा विचार. विचार करायला पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये विचार आहे त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे, आणि ज्याच्या जीवनामध्ये विचार नाही त्याच्या जीवनामध्ये समाधान नाही. माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, विचारा वाचून, विचारा वाचून, हे विचारा वाचून न पाविजे समाधान, 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 न पाविजे समाधान. विचारा वाचून न पाविजे समाधान. माणसाच्या जीवनामध्ये विचार असतील तर माणसाच्या जीवन समाधानी आहे. बस. माणसं मुलगा झाल्यानंतर मुलाचं नाव ठेवतात समाधान, परंतु बापाला पक्का असमाधानी ठेवतो. बंगल्याचं नाव समाधान ठेवतो. बंगल्याच्या मध्ये गेलं की राख सावडायसारखंच घर. आता आम्ही दररोज फिरणारे असल्यामुळं थोडं माफ करा, लयच नांगर घालतोय. पण काय करावं, वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. निरोप सांगता न धरी न भय आस, आसो ज्याचे त्याची माता, आणि आपण करावी ती कथा. समजावा बुवा महाराजांनी लय गोंडा घोळला त्याचा,
समजाव कुठेतरी मिंद झाले. विठाला 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 विठाला. मी बोलेल त्याला पुरावाच देईन बुवा. आणि ज्याच्याकडे ज्याच्या बोलण्याला पुरावा नसेल त्याला जिवंत पुरावा तुम्ही म्हणा. नाही मला असं वाटतंय मी असं केलं. अरे तुला काय म्हणायचे तर तुझ्या बायकोला जाऊन सांग. तुम्ही काय माझं ऐकायला आलेत का? माझं ऐकायला का? लयच मी करायला तर माझी बायको म्हणेल तुमचं तिकडं ठेवा. माणसाच्या जीवनामध्ये विचार पाहिजे तर समाधान आहे. माणसाचं वय वाढत जसं जसं वाढतं ना तसं तसं माणसाचे विचार पण वाढावेत. चांगला आहे का? चांगलं सांगतो. जसं जसं वय वाढल्यानंतर त्या माणसाकडे जर विचार नसतील, त्या माणसाकडे विचार नसतील, अरे तो फक्त वयाने वाढलाय. जयाचे आयुष्य धाकुटे होय बळ प्रज्ञा जिरुनी जाय. लग्नात का पाया पडायचं? उगं वाढलं इरवाड वाढले उगं हाय आजोबा म्हणून पाया पडायच्या एकदा. उगं खुंबून रुसून बसल कोपऱ्याला. इकडे सरकार इकडे इथे कॅमेऱ्यात फोटो निघणार. इकडे तुम्ही काही काही माणसं अशी बघतो माझ्याच पाया पडले नाही. ती लग्नामध्ये राहते बघा व्याहीन जावाईन मला मी कुणाच्या जात नाही असो त्यांच्या गेलो नाही माप असू दे बरं का. काय त्यांचं आपलं ज्ञानदेव बरं का माझी बायको म्हणली तुम्ही सारखंच फिरताय आम्हाला जाऊ दे की लग्नाला अगोदर निघा. एखाद्याचा जर पाया पडली नसेल ती अगोदर बरोबर ते एक पिये राहतोय. इथं डोकं ठेव तिथं डोकं ठेव. अण्णाच्या पाया पड सासूच्या पाया पड. तिचा फोटो काढा. एकीचा फोटो काढायचा राहू द्या अशी फुगून बसतो. विचार ज्ञानोबरांची वय खूप सुंदर आहे. फक्त त्याचं वय वाढले म्हणून वाकायचंय. वय वाढल्यानंतर जर विचार माणसाच्या जीवनामध्ये वाढले नसतील अरे तो अजून बालकच आहे. 80 वर्षाचा झाला दात पडले तरी विचार नाहीत. अगदी सुंदर आहे बघा. 2 वाक्य माफी मागून तुमच्या पुढे सांगतो. पाळण्यातलं बाळ आपलं लहान बाळ आणि 80 वर्षाचं बाळ सारखंच आहे. काय? पाळण्यातल्या बाळाला दात आलेले नसतात आणि 80 वर्षाच्या बाळाचे दात गेलेले असतात राहिलेलेच नसतात. अशी सुपारी निभत नाही ना खलबत्त्याला कुठून कुठून हाणणार. बरं दात बार घालवणार. त्याला आलेले नसतात या बाळानं ठेवलेले नसतात. पाळण्यातल्या बाळाला शिशू झालेली कळत नाही. कुठं करावं कळत नाही. 80 वर्षाच्या बाळाला झालेलेच कळत नाही. असं लय मटेरियल आहे माझ्याकडं पण नको कुणाला राग यायला. काय लहान बाळाला बोलता येत नाही आणि याची बोलून 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 वाचा कुंठित झालेली असते. असं बरंचसं भांडवल आहे. असो त्याला बुद्धी आलेली नसते. याला बुद्धी स्मरणशक्ती गेलेली असते. मी बोलत नाही बुवा. तुकोबाराय म्हणतात वय वाढल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जर विचार नसतील तर अजून तो लहानच बाळ आहे. वयाच्या प्रबोधे विचार जा नाही. वयाच्या प्रबोधे विचारता नाही. वयाच्या प्रबोधे विचार जा नाही. वयाच्या प्रबोधे विचारता नाही. समानत्व देही बाळकाच्या. प्रमाणत्व दे बाळकाच्या. प्रमाणत्व दे बाळकाच्या. वयाच्या प्रबोधे विचार जा नाही. समान तो देही बाळकाच्या. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये विचार पाहिजे. कुठला विचार करायचा? क्षणक्षणाहाची करावा विचार. बर कुठला विचार कराल? तरावया पार भवसिंधू. भवसिंधूतून तरुण जाण्याचा प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. भवसिंधू ना संसार सागरातून तरुण जाण्याचा विचार करा. संसार सागर
संसाराला सागर म्हटलेलं आहे. सागर जसं त्या सागराचा सागर कळाला का तुम्हाला? सागर म्हणजे नाही सागर कळाल तर नऊ सागर तर कळाल का नाही? सागर त्या सागराचा अंत पार लागत नाही तसं या समुद्राचा सुद्धा अंत पार लागत नाही. भवसागराचा अंत लागत नाही पार. संसार सागर संसार सागर संसार भवसागरातून तरुण कोणी जाऊ शकत नाही. कोण तरलं? जे भगवंताला शरण गेले तेच तरले. हा तसा मोठा भवसागर आहे. भगवान परमात्मा कमरेवरती हात ठेवून उभा आहे. कशा करता? ले कंबर दुखती म्हणून का? लावायचा का झेंडूबाम देवाला? त्याचं मार्मिक चिंतन लाक्षणिक चिंतन असं आहे. कोणी बघत नाही. कमरेवर हात का? असेल त्याचं स्टेटस काहीतरी असेल. आत्ताच्या भाषेत सांगावं लागेल ना. आपण जातच नाही बुवा, नीट दर्शन करतच नाही. कमरेवर हात का? तो भगवान परमात्मा म्हणतो भवसागराचा अंत लागत नाही, परंतु जे मला शरण येतात त्याला मात्र कमरे इतकंच पाणी. ऐका श्लोक फार गोड आहे. प्रमाणे भवा प्रमाणम भवाब्धे हृदम मामकाना या भवसागर तरता. बोला भवसागर तरता. कार्य करीत साचिंता. कार्य करीत साचिंता. पहिला उभा दाता. कटी करा ठेवूनिया. कटी करा ठेवूनिया. कटी कर ठेवूनिया. कटी करा ठेवूनिया. त्याचे पायी गाला बेटी मोलने गे जग जेटी. त्याचे पाय काबळी देव विठेवरती पांडुरंग परमात्मा उभा. या तरुण जा. आपला देव उभा आहे, तत्परता आहे. उभाच का? उभा या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या पांडुरंगाच्या देवाच्या ठिकाणी तत्परता आहे. उभा हा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा. उभा हा भाविकासाठी पुसू नका बाई वेदासिकाही. कळलेची नाही कळलेची नाही. झाल्या द्विसहस्र जीवा जीवा देव का हो विठेवरी. उभा उभा देव का हो विठेवरी. उभा का उभा आहे? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. म्हणून क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. का कुठला? को हम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्ति हम. विचार स्वयमी दृश्यः. मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, प्रत्येकाने विचार केला पाहिजे. झालं कीर्तन 10 मिनिटं. चांगलं लक्ष घ्या. मी आलो कुठून, जायचंय कुठं, विचार केला पाहिजे माणसाने. प्रापंचिक जीवन जगत असताना 2च काळाचा विचार करा आणि पारमार्थिक जीवन जगत असताना 3ही काळाचा विचार करा. प्रापंचिक सांसारिक जीवन जगत असताना वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा विचार करा.
भूतकाळाचा विचार करू नका जास्त. माणसं नको ते वारकाची उकंडे करत राहतात. काय निघत? घाणच निघते ना. तुमचे बाप दादा छपरात राहत होते, राहाल का तुम्ही? भूतकाळात जायचं नसतं जास्त. काढूनच लागते हो. विठाला विठाला माणसं इकडं आम्ही म्हंटल जरा नवीन करावं, सप्ताह वगैरे जरा सामान सामुग्री नवीन आणावी. पूर्वी का असंच होतं का? तुझा म्हातारा पार छपरात राहतो, तुला कोंबाव त्याच्यात नेऊन. परमार्थात विचार करताय. भूतकाळात जायचं नाही लय प्रापंचिक जीवनामध्ये, परंतु परमार्थ करत असताना मात्र भूतकाळात जायचं. मनानं परमार्थ करायचं नाही. कसं? संतांनी सांगून दिलेल्या मार्गाने चालायचं. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी दयानिधी संत ते, निधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. संतांनी मार्ग दावून गेलेला आहे. भूतकाळाचा विचार करा, चालू विचार करा, भविष्यकाळातला विचार करा. जायचंय कुठं? इथं कर्म वाईट केल्यानंतर पुढं काय उत्तर देणार आहे मला? काय जाब उत्तर देशी? पातके करिता पुढे आहे पुसता, यमाला काय उत्तर देशील? म्हणून क्षणोक्षणाची करावा विचार. मी कोण आहे, मी कोण आहे करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तरावया पार भव सिंधू. संसार सिंधूतून तरुण जाण्याचा प्रत्येक माणसाने क्षणक्षणाला विचार केला पाहिजे. परंतु माणसं भवसागरातून तरुण जाण्याचा विचार करत नसून नको त्या नरशरीराचा रात्रंदिवस विचार करतात. शरीराचा तुकोबराय म्हणतात, या नरदेहाचा जास्त विचार करू नका. हे शरीर कसं देह जाणार नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार हे नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. सावधान आयुष्य घातकाळ, सावधान नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सखळ, नाशिवंत देह जाणार सखळ. शरीराचा जास्त विचार करू नका. का संत का सांगत असतील? शरीर कसं आहे? नाशवंत देह जाणार जगळ, आयुष्य का तो काळ सावधान. नाशवंत देह आहे. शरीर कसं आहे? नासकाय नासक. आणि ते बी कसं नाशिवंत आहे? स्वभावता नाशिवंत आहे. नाशाचे 3 प्रकार. एक परता नाश, दुसरा आश्रय नाश आणि तिसरा स्वभाव नाश. इकडे आहे परता नाश, विनाकारण दुसऱ्याकडून झालेला नाश. एखाद्या खून केला, परता नाश. आश्रय नाश, भिंतीवरती चित्र काढलं, किती दिवस राहणार आहे? जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंतच. ज्ञानोबा राय म्हणतात, पडून गेली या भिंती चित्राची केवळ होय माती.
कुठल्या तरी आश्रयानं राहतं म्हणून आश्रय नाश. नंबर 3 स्वभाव नाश. त्याला नाशवायची गरज नाही, आपोआप नासत राहत. कसं? ऐक, आंबे लागले झाडाला, पाड लागला, पाडाला पिकलाय, असू द्या, पाड लागलेला आंबा लवकर कळतं ते. घ्या गुळ घ्या. अरे गुळवे कीर्तन आम्ही करायचं, गुळवाचा ताव तुम्ही मारायचं. असू द्या असू द्या, हा असू द्या. झालं थोडा वेळ. नाशवंत शरीर कसं आहे? स्वभाव नाश. पाडाला लागलेला आंबा आणायचा, फ्रीज मध्ये ठेवा. किती दिवस राहू शकतो बाप्पा बोला? 1-2 दिवस का राहील का नाही? का लगेच गेला? का जन्माला आलेलं मूर लगेच कटकून मरतं? आता कोल्ड स्टोरेज निघालेत, वेअर हाऊस निघालेत मोठे मोठे. 2 महिने 3 महिने 4 महिने काही कालावधी असतो त्याचा. आणि त्याची ती कालावधी संपल्यानंतर त्याला कोण नासवतं का? बोलत चला, बोलल्यावर मला राग येत नाही बरं का. नसा तुम्ही म्हणाल महाराज हरभऱ्याचा भाव काय आज? ते काय मला माहित नाही, नको ते विचारू नका. त्याचा कालावधी संपल्यानंतर आंब्याला नासवावं लागत नाही. आतूनच काय होतं? ते नासतं, ते त्याचं लिक्विड होऊन काय होतं? वास येतो. तसं शरीर किती नटवा थटवा काही करा, बलदंड करा, करू नये याच्या मतातला माणूस नाही. 2-2, 3-3 वेळेस स्नान घाला म्हणजे याचा अर्थ आंघोळच करायची नाही असं समजू नका. किती घोटा, किती सजवा, पण एक ना एक दिवस त्याचं काय होणार आहे? नाश होणार आहे. म्हणून सावधानतेचा इशारा दिला. नाशवंत देह, स्वभाव नाश आहे. जाणार सकळ ज्ञानदेव तुकारा नाशवंत देह जाणार सगळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाशवान अशा प्रकारचा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य कोण खातंय? काळ खातंय. प्रमाण पाठा इकडे बघा सर्वांनी. देह हे देह कुणाचा आहे? देह काळाचा आहे. धन कुणाचा आहे? मग तुमचं काय इथं? काहीच नाही. माणसं म्हणतात देता का मला माझ्या नावावर करून? मलाही नको तुम्ही घेऊ नका, असू द्या. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. मला सांगायचे ज्याचे त्याचं खाद्य. काळ देहासी याला खाऊ, बस. असू द्या, तुमची बॅटरी लो झाली आता. काळाला जवळी ग्रासावय, अनेक प्रमाण आहेत बुवा. आयुष्य खातो काळ, तो काळ रूपी बोका टपलेला आहे देहरूपी उंदरावर. विचार करतो याचं आयुष्य कधी संपत आहे. कर 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 दात खातोय बघा. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. बोला 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 बोला. अजून किती आहे घडी घडी काळ वाटयाची पाहे,
सतत आपल्यावरती काळ लक्ष ठेवून आहे. ऐका, आयुष्य कधी संपत आहे, आयुष्य कधी संपत आहे. आयुष्य या शब्दावरती थोडंसं विवेचन करतो आणि अगदी 10 मिनिटात कीर्तन सेवा उरकतो. ऐका, आयुष्य ब्रह्मदेवानी 4 जणांना सारखं आयुष्य दिलं. कोणाकोणाला ते ऐकून ठेवा बरं का, एवढं कीर्तनातून घेऊन जा. माणसाला, बैलाला, कुत्र्याला आणि घुबडाला किती झाले? 4. माणसाला, बैलाला, कुत्र्याला आणि घुबडाला सारखं आयुष्य दिलं ब्रह्मदेवाने. थोर महात्म्याने दृष्टांत सांगितलेला आहे, कल्याण मासिकामधला दृष्टांत. प्रत्येकाला 40-40 वर्षाचं आयुष्य दिलं. तक्रार कुणीच केली नाही आयुष्याबद्दल दिलेली बरं का, 40 वर्ष दिल्याबद्दल. पण तक्रार ब्रह्मदेवाकडे केली. कुणी केली असेल तुम्हाला वाटतं बरं? माणसानं. ही माणसाला माहितीच पाहिजे आणि माहितीच आहे. आयुष्य तक्रारीतच गेलं नसतं, काही हात ते लागलं नाही. कंप्लीट केली मराठीमध्ये. भूदेवा, तुम्हाला काही फरक जाणवतो की नाही? माणसाला सारखं आयुष्य बैलाला, कुत्र्याला आणि घोबड्याला देता. माझा काही दर्जा माहित नाही तुम्हाला माणसाचा? ब्रह्मदेवाने सांगितलं, समोहम सर्वभूतेषु, सर्व भूते मला साम्य आहेत, सारखी आहेत. हे ऐकलं बैलाने, कुत्र्याने, घोबडाने ऐकलं. ऐकल्यानंतर बैल जवळ गेला आणि म्हणायला लागला, भूदेवा, माणूस लय तक्रार करतोय, आयुष्यभर मी ओझ वाहूनच मरायचं का? चांगला मालक मिळाला तर ठीक आहे. दिवस दिवस पाणी पाजवत नाहीत म्हणे काय काय मालक, मला पाणी पाजत नाहीत, चारा टाकत नाहीत. मिळाला तर चांगला मालक ठीक आहे. मला 40 वर्ष राबायचं नाही, मला माझं 20 वर्ष आयुष्य त्याला देऊन टाका. ते देत असाल तर माझी ना नाही, मला द्या. कोणाचं आयुष्य आलं तर? माणसाला. बैलाचं किती झालं? 60 झालं. तुम्ही कीर्तन ऐकताय बस. प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या जीवनामध्ये फक्त 40च वर्ष सुंदर जगू शकतो. ज्याला काही करायचे जीवनामध्ये त्यांनी 40 वर्षाच्या आतच आपला आटकेपार झेंडा लावा. काय झेंडा लावाय पुढे 60 वर्षात झाल्यावर जातात. झेंडा लागत नाहीत, झेंड्यातच पाय गुतून पडत आहेत. क्रांती बघा, शूरावीरांची क्रांती काय म्हातारपणात झाली का काय? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अनेक क्रांती थोर झाले, क्रांतीवीर झाले. त्यांनी काय दात पडल्यावर का डोंगरावर लाता मारल्यावर गेले काय सीमेवर? अगदी तरुण वयातच महाराज. काही जणांची तर लग्न सुद्धा झालं नव्हते बघा, फासावर गेले महाराज. याला म्हणतात तरुण वय. 40 वर्षात जगतो. 40 वर्षानंतरचं जे आयुष्य माणसाचं, 40 वर्षानंतर माणसाला जाग येते. अगोदर बापाच्या इस्टेटीवर चांगलं तिंबाडलेलं असतं, जगलेला असतो, आईत खाल्लेला असतो. नंतर जाग येते, सगळं संपल्यानंतर मग कामाला लागतो. नको ते संसाराचे ओझे वाहून आणतो. हे बाजारला गेले की 2-2, 4-4 पिशव्या बोकांडे, इकडे इकडे. बाई माणूस बी 40 वर्षात झाली की अगोदर निघत नाही बाहेर. मला ऊन लागतंय, मला धुळीची ॲलर्जी आहे, तिच्या नाकात राखेलचा टेंबा घाला. अशा कितीक बघितलं मी महाराण्या 40 वर्षाच्या झाल्यानंतर हळूच बाहेर निघतात. काय करा बाय, केल्याशिवाय मागत नाही. तुम्ही असू नका. मी माणूस असायला मी कुणाचे ठेवत नाही. मी आज जे आहे ते पोटात आहे ते माझ्या वाटात. पुन्हा नका बोलू देवळ्याला मला. बोला काय, मी लाडाचा जावा यालाय सासूरवाडीला विठाला. बरं, तुमच्या मनातलं बोलणार, पोटतिडकीनं बोलणारा माणूस आहे मी. तुमच्याकडून काय सावडायला नाही आलो. कुठे गेले? आला का फोन? घरूनच आला असेल. 40 वर्षापर्यंतच माणूस. बाई बघा ना, जाऊ द्या, हाय ती बरोबर आहे आपल्या, छान एकच नंबर. तुम्ही टेन्शन घेऊ नका.
ते तसंच राहतं. मंगळाष्टिका सुरुवात झाली की नेमकं लेट जाते. अहो तिला आवड केळे. काय सांगत होतो म्हणा कीर्तन. 10 मिनिट राहिले. हा 40 वर्ष झालं की माणसाला नेमका प्रपंचाचा हाव सुटतो. हावड्या रोग प्रत्येकाला हावड्या रोग आहे. बाई जाताना बघ उरी टोपलं मध्ये ताकाची चिरिचकी तवली काय असेल ते भाकरी एक शिळी तिला 2-3 पिले एक कंबरवर पुरगी एक हातात एक गंगी मागूनची ती शिळी पाळ वडायला वडत नाही ती फरफटत. काय हाल आहेत लोकांचे काय हाल आहेत. माणूस 40 वर्षाच्या नंतर नुसते ओझे वाहतो बैलासारखे. आयुष्य कुणाचं लागलं बैलाचं. पाठच आहे राव तुमच्या काय कीर्तन. बैलाचं आयुष्य किती झालं 60 वर्षाच्या नंतर माणूस जगलाच. 60 वर्षाच्या पुढचं कुठलीही मुलाखत घ्या फक्त त्याचं बटन दाबायचं फक्त असं जाऊन. हा अण्णा राम राम. तुम्ही बद्री केदारनाथला काशीला गेलते वाटतं एकदा. असा बघतो एकदा नाही 3दा काशी केली आहे मी. काशीच नाही बद्रीनाथ केदारनाथ अमरनाथ सगळं. बाबा घरी नीट बसत नाही निस्ता भुकतो. कालच रिचार्ज टाकलं होतं 100 रुपयाचं. नातानं बाळ्यानं 2 दिवसातच उकडलं. बाबा काल परवा 5 किलो साखर आणली होती. त्याला खाताय का अंगावर वाटता. नुसता कुत्र्यावनी बघतो म्हणतात. कायला कुत्र्यावनी मामा भुकता बर सुनबाई म्हणते. आता ती कुत्र्यावनी भुकत का ते आयुष्यच कुत्र्याचं लागले. आयुष्य कुत्र्याचं लागले. प्रामाणिकपणे कबूल झाले. वा तुम्हाला 1 रुपया बक्षीस. किती झालं आयुष्य 80 वर्षाच्या जगत नाही माणूस. एखादा जगलाच. हल्ली कमी झाले आयुष्य आता माणसाचं. जगल्यानंतर त्याचं कसं तोंड होतंय. माझं प्रमाण नाही ते तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. माणसाचं थोबाड कसं होतं हे हो. मग बोला की आता तुम्ही जसा गुबगुबीत दिसताय. खोबऱ्याची वाटी माहित झाली का तुम्हाला. खोबऱ्याची वाटी नारळ वाळवायचं फोडायचं अर्ध करायचं उन्हात वाळवायचं. वाळल्यानंतर खोबऱ्याची वाटी कशी होते गोल गरगरीत होती का. मग कशी होती असं मधूनच वाकडी तिकडी होती. दंताळवाडी वस पडलेली असते. आणि काय असतं काय सुंदर वर्णन आहे बरं का. खूप गांभीर्याने घ्या धोकाय. नाकमुक्क गळू लागले लाळाने शेंबूड श्वाना परिगती झाली अवघे करते हाड 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 करतात सगळे. काय करावं संतांनी लिहून ठेवले. म्हातारं घरात बसलं की बारके बारके पोरं येतात नातू पंतू येतात. बाबा तुम्हाला घाबरून माझे मित्र येत नाहीत मला बर्थडे करायचे जा बाहेर. म्हातारं बाहेर आलं. पोरगा कामावून येतो म्हणतो काय माझी काय इज्जतचा वाट्यावर आणायचे का वट्यावर गावाला दाखवता का म्हणा मध्ये. म्हातारा सरकत मध्ये जाते उंबऱ्यावर बसते. लगेच सुनबाई टुचून बोलते. आता त्यानं कुठं पडावं बरं सांगा बरं. त्याने उंबऱ्यावर असं बरोबर चढावं आणि पत्र्यावर बसावं. काय जीवन आहे माणसाचं गांभीर्यानं. थोडंच जगायचं. आज विश्वास बाप्पा गेले विश्वास भाऊ गेले डॅडी गेले. सुंदर जीवन. कुणाला हात नाही लावतो कुणाचं काय घेणंच नाही. सुंदर जीवन. किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा वर्ष किती सुंदर फुलासारखं. बस जे 100 वर्षात केलं नाही ते कमी वयातच करून दाखवलं. हीच मोठी भावपूर्ण श्रद्धांजली. विठाला वाईट वाटून घ्यायचं नाही. काचाचं भांड फुटलं याच्यात वाईट वाटून घ्यायचं नाही. नवद्वारे पुरे देही. 9 द्वारेत शरीराला फुटकाय गळकाय. काचाचं भांड इतकी दिवस टिकलंच हेत नवलय आश्चर्य.
गांभीर्यानं लक्षात घ्या, मी सैद्धांतिक बोलतोय. म्हणजे आयुष्य आपलंच जातं असं नाही. प्रत्येक माणसाचं आयुष्य कमी कमी होतंय. इथं इंद्र जातो, चंद्र जातो, महेंद्र जातो, अनेक देवादिदेव जातात. चला गणित तज्ञ असतील इथं. एकम पुढं बोला, शतम, हा, सहस्र, दशसहस्र, बोला पुढं, लक्ष, वा, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, निखर्व, पुढं बोला, माहित नाही. हे सगळ्यात भारी माहितच नाही. परार्ध, आता मला आणलंय, मला सांगणं गरजेचंच आहे. मला कुळवाला झोपल्यानंतर वडावंच लागलं पात. खर्व, परार्ध, द्विपरार्ध, आयुष्याबद्दल बोलतोय बरं का मी. आयुष्य सगळ्यात मोठा जीव या त्रैलोक्यामध्ये कोणता असेल तर ब्रह्मदेवाचं आयुष्य मोठं आहे. किती? द्विपरार्ध. द्विपरार्ध एकावर 17 शून्य मोजत राहतो. द्विपरार्ध. पण त्याही ब्रह्मदेवाला एक ना एक दिवस जावंच लागतं. मला सांगायचे, आयुष्य कुणी कायमस्वरूपी घेऊन आलेला नाही. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य जात आहे पहा, काळ तपसे महा. वा 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 वा. गोर ठाणी रात्री हरी. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महास्वहिताचा गोर वहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य जाते. अल्प आयुष्य मानव देव शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालतो पिडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. म्हणून नाशवंत देह जाणार सगळ. आयुष्य खातो काळ. सावधानतेचा इशारा दिलाय. सावधान. वेळोवेळी संतांनी सावधान केलेलं आहे, आपल्याला सावध केलेलं आहे. लग्नामध्ये सुद्धा ब्राह्मण काका सावध करतात. सावधान शुभमंगल. सावध होतात का? त्यावेळेला बेसावध होता तू. अहो नवरा नवरीच बेसावध होतात अगोदर. तुमचं आमचं काय? आता शेवटची मंगळाष्टिका कुठली? आता लग्न मंगलाष्टिका इकडं आपल्या ग्रामीण भागामध्ये लाईट चढावड. हो हो, थांबा थांबा थांबा, लग्न नाही आता, त्याची सूर काढूच नका. हो का अण्णा? बस 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 बस, थोड्या तेवढ्या पुरतच आपलं लग्न लावून बस. लग्न मंगलाष्टिका किती म्हणतात तुमच्याकडे? 5 5 5 बस झाला. 6 आणि म्हणणारे 17 असतात. सुरू झालेली एकदा काकानी म्हणली सुरुवातीची की दुसरा लगेच उठतो, तिकडून एक म्हातारा इकडून गंगा. लोय माणसं गंगा म्हणतात का गंगे म्हणतात तेच कळत नाही. शेवटची मंगळाष्टकीला आबा बाबा बाबा बाय बाय बाय, तिकडून काय इकडून काय इकडून काय. ज्याच्याकडे माईक असावं तर ते तर मोठ्या त्या दिमागात म्हणतो ते. आता आता त्याचं तोंडच वाजते. सा असं वाटतं त्याच्या तोंडात नेऊन काहीतरी गुळाचा खडा टाका. सावध. मंगल कुठलाय? शुभ मंगल प्रसंग. आणि तिथं काय करते? शब्दाची फोड. कसं? तिथंच नेमका वध करून टाकतो तू. आता सावधान. सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. सावध व्हायला पाहिजे. मग महाराज
भवसिंधूतून तरुण जाण्याचा विचार माणसाने क्षणक्षणाला केला पाहिजे. नाशिवान शरीर आहे, मग आमच्या उर्वरित आयुष्याचा काळ कसा घालावा, कुठं घालवावा, तर संत समागमामध्ये घालावा. संत समागमे धरावी आवडे, करावे तातडे परमार्थी. तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, सविस्तर आता सांगूया आपण त्रोटक. संत समागमामध्ये आयुष्य माणसानं घालावे. आणि संतांचा समागम याचाच अर्थ जीवनामध्ये सत्संग पाहिजे. ज्याच्या जीवनामध्ये सत्संग नाही त्या माणसाचं काय जीवन आहे का? जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सुविधा आहेत हो. समागम नाही ज्याच्या जीवनामध्ये, मोठे मोठे फिलॉसॉफर बघा, शास्त्रज्ञ बघा, तत्वज्ञ बघा, आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी समागमाचा आश्रय घेतला, संत वाङ्मयाचा, सद्विचाराचा. आता मोठे मोठे तुम्हाला सांगू शकतो शास्त्रज्ञ, विजय भटकरा सांगे, त्यांनी सुपर कॉम्प्युटरचा शोध लावला, नेहमी ज्ञानेश्वरी चिंतनात असतात बघा. काही काय असे मोठे शास्त्रज्ञ तत्ववेत्ते आहेत बुवा. माणसाच्या जीवनामध्ये संत समागम नसेल तर माणसाचं जीवन नाही, ते पशुतुल्य जीवन आहे. संतांनी वेळोवेळी सांगितले का, त्यांचं काय जात नव्हतं का, त्यांचं काय गरज होती. येतो हिताचा कळवळा, पडते हाती म्हणून काळा. संत संग धरा तुम्ही, हरिभजन करा. पाठी लागला से काळ, दात खातो करा. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. संगत संतन की करले जन्म का, सार्थक कछु करले. अर्धा क्षण घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत्पापा. तुमच्या माहितीतलं प्रमाण सांगतो, हेचे दान देगा देवा. बोला. विसरण भावा गुण गाये नावडी, हेच माझे सर्व न लगे मुक्त्यानि संपदा. संत संग देई सदा, म्हणून संत समागमे धरवणी आवडे. करावे तातडे परमार्थी. तातडी याचा अर्थ घाई करा, लवकर. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, लौकिकाय वादे अमने लोकीच्या लोकीच्या व्यवहारे. नका डोळे दूर भरो निराभो, नका डोळे दूर भरो निराभो, नका डोळे दूर भरो निराभो, नका डोळे दूर भरो निराभो. बोला नाशिवंत सकळ नशिवंत नशिवंत जाणार सकळ नशिवंत जाणार. हो हो. जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, झालं एक 2च मिनिटात बघतो बघा. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे किंवा नये डोळे धुरे भरून राहू. डोळ्यामध्ये धूर घालू नका, आंधळे होऊन राहू नका. डोळे उघडे ठेवून काहीतरी करा, याचा अर्थ. नये डोळे धुरे भरून राहू म्हणजे कोणाच्या जीवनामध्ये संपत्तीचा धूर आहे, सत्तेचा धूर आहे, जवानीचा धूर आहे, बरं का. अनेक प्रकारचा धूर प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनामध्ये येतो, पण सत्तेचा, संपत्तीचा, तारुण्याचा धूर डोळ्यावरती येऊ नका. जाता जाता एक उदाहरण देतो, तुम्ही मला उत्तर द्यायचे.
आपण ग्रामीण भागातले माणसं आहोत. कुत्री व्याल्यानंतर मी प्रमाणात ठेवणार आहे तसं. बोलत ग्रामीण असलं म्हणजे काय झालं, फोड करून सांग. कुत्री व्याल्यानंतर कुत्रीच्या पिल्ल्याचे डोळे किती दिवसांनी उघडतात? हा 7. हा तुम्हाला माहित नाही, तुम्ही 10 7 असू द्या, कारण प्रत्येकाकडे कुत्रे वेगवेगळ्या देशातले आहेत ना. ते नवीनच आलेत ना. चोर आल्यावर झोपायचे आणि मालक आल्यावर भुकायचे. आता काय हल्ली श्वान प्रेमी निघाले महाराज. असं म्हणतात उंबऱ्याच्या दाराच्या आतमध्ये कुत्रे येता कामा नये, दृष्टी पडू नये. त्याने टाकलेली दृष्टी अन्न विषबाधा पोटात पचत नाही, परंतु काय करावं, त्याच वृत्तीचे माणसं असल्यामुळं काय बोलावं, त्याला उपमा तरी कुठली द्यावी. आता कुठेही चाटीत, पाये चाटीत, गुडघे चाटीत, तेच हाताला लावित, तेच. अरे खरा कोरोना तर यांचाच आहे. तोंडाला चाटीत टॉमी 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 टॉमी, कुठेही चाटत मारा ते कुत्र. त्याला स्पेशल केस कठीण करायला एक दुसरा माणूस, त्याला साबण वेगळाच. अरे बापाच्या दाढीला साबण नाही कधी आयुष्यभर. एकाच ब्लेडने मशी बाजारावर टर टर टर. काय बोलू नये मारा, बरं तळतळी येते माणसाला. काय करा, काही काहीची कुत्र्याची एवढी आयुष्य आहे, एवढी मौज आहे. शहरामध्ये जा, मोठ्या मोठ्या चांगल्या BMW गाडीमध्ये फिरतात कुत्रे. काचामधून तोंड काढतात आणि 2 पायाचे कुत्रे त्यांच्याकडे बघतात. काय मजा आहे का नाही? हे जीवनाचं आश्चर्य आहे महाराज. कधीतरी गांभीर्याने विचार करा या गोष्टीचा. कुत्री व्याल्यानंतर पिल्लाचे डोळे किती उघडतात? गावरान कुत्रीचं सांगा. 7 दिवसाचं. चला 7 दिवसाचं, 7 दिवसात उघडतात. मांजरीनीच्या पिल्लाचे किती डोळे उघडतात? तुम्ही म्हणाल महाराज हे काय चालू आहे, कीर्तन काय दुसरंच चालू आहे, तिकडंच येणार आहे. थांबा थांबा थांबा. किती डोळे मांजरीच्या पिल्लाचे? तुमच्यावर काय मी केस करतोय का गुन्हा करतोय का 7/12ची नोंद माझ्या नावावर पळवून नेतोय? काय म्हणजे काय झालंय का काय माहीतच नाही. तुम्ही आज कसं आहे माहित आहे का, तुम्ही बरेच वर्ष अमेरिकेला होता राहिला. त्याचे अहो हेच आहे आश्चर्य. विहिरी जवळचाच वापा कोरडा राहतो, टावर खालीच रेंज कमी येते. हॅलो हा आव नाही मावशा, ते कार ती टावरची बाई बोलत ती. माझं मार्मिक सिद्धांत आहे का, कुत्रीच्या पिल्ल्याचे डोळे 7-10 दिवसांनी उघडतील, मांजरीच्या पिल्ल्याचे 7-8-10 दिवसांनी उघडतील. जर ज्याच्या डोळ्यावर संपत्तीचा सत्तेचा धुरा आहे, जवानीचा धुरा आहे, त्या मूर्ख माणसाचे डोळे आयुष्य गेलं तरी उघडत नाहीत. आता प्रमाण ठेवतो. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या पोटे दगडाला पोटाशी. आता तर डोळे उघड, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आस्त्याला मागच्या उदार्या काय देशी विदेशीच्या द्या सोडून. आता म्हणाल मारले खरडोला गडे. इथून तरी पुढं आता उघडे डोळे जरी अद्यापी न कळे, कळलं नसल, आता तरी डोळे उघडा आणि भजने लागा. जर आता जर डोळे उघडले नसाल तर तुमच्या जीवनामध्ये असाच डोळ्यामध्ये धुरा असेल तर मातेच्या पोटाला तकलीफ आहे. मातेच्या पोटातून दगड आलाय, दगड. मातेच्या पोळे खोळे दगडाला पोटाशी. म्हणून सत्ता संपत्तीचा डोळ्यावरचा धूर बाजूला करा आणि काय करा, करा भजन. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, नामस्मरण करा, उद्धरून जा. जीवन खूप सुंदर आहे, सजवा फुलवा. हे सगळं माणसासाठीच केलेलं आहे. पण तू कुठल्या गोष्टीला कुठं ठेवावं ह्याला एक त्याला प्रमाण आहे. कुठल्या गोष्टीला, भोगाला कुठं ठेवावं, त्यागाला कुठं ठेवावं,
ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत शास्त्रामध्ये. आपण त्या नीटके व्यवस्थित पाहत. तुका म्हणे यह लोकेच्या व्यवहारे नये डोळे दुरे भरून राहू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानेश्वर महाराज तुकोबऱ्यांच्या चरणी समर्पित करून माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. कैलासवासी विश्वासराव पंडितराव यादव उर्फ डॅडी यांना इहे लोकाची यात्रा संपून 1 वर्षाचा अवधी काळ गेलेला आहे. त्यांची गती, त्याचा सन्मार्ग, त्यांनी केलेल्या कार्याला लाख लाख शुभेच्छा. त्यांनी केलेल्या कार्याला अनुसरूनच त्यांच्या कौटुंबिक परिवाराने त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व आप्तेष्टांनी त्यांच्या घालून दिलेल्या नियमानं चालणं राहणं. त्यांनी जे काय थोडीशी पुंजी काही कमवून ठेवली असेल त्याच्यातले सदविचार, त्याची धनाची पुंजी, आयुष्याची पुंजी सत्कर्मी लावावी, सत्संगाला लावावी, असा एक यादव परिवाराच्या मुळे आलेला योग. गेली अनेक वर्ष वैकुंठवासी आदरणीय दादा असतील, पंडितराव दादा बाप्पा असतील, अनेक दादांचा माझ्यावर लळा आणि तोच लळा, तेच प्रेम, तेच जिव्हाळा ओलावा या यादव परिवाराने जपला. मी म्हणतो जावयाचं जेवढं भाग्य नाही, म्हणजे मी जावई आहे तसं तेवढं माझं भाग्य आहे. माझा जिव्हाळा वेगळा आहे. जावाई येतात जातात, चहा पाणी करून निघून जातात, परंतु पारमार्थिक जिव्हाळा आदरणीय आप्पा असतील, आदरणीय नाना असतील आणि त्यांचे पारिवारिक सर्व कुलदीप भाऊ असतील आणि पुढचे सर्व परिवार असेल, त्यांनी तो जिव्हाळा जपला. मागून घालून दिल्या नियमाने आदरणीय दादांचं सुद्धा फार प्रेम वारकरी मंडळावर. कुठेतरी सत्संग घडावा, अन्नदान घडावं. कोण कुणाच्या घराला जायला मोकळा आहे सांगा बरं. प्रत्येक माणसामध्येच देव पाहणं. त्यांची पक्षाची स्थापना तशी होती, निष्काम कर्मयोगी जहाल मात्र. हे काही माणसं वेगळीच होऊन गेली. त्यांचे करारी वाण्याचे, देशावर प्रेम, गावावर, कुटुंबावर, अशा प्रकारची समाजसेवा करत करत त्यांनी हे लोकाची यात्रा संपवली. उत्तर भगवंताला देवाला अशी प्रार्थना करूया, कुठल्या पुढच्या कुठल्या पिढीमध्ये या कुटुंबाची गावाची सेवा करण्याकरता पुन्हा तुम्ही इथं जन्माला या, अशी आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूया. सेवेच्या माध्यमातून उपस्थित असलेले तुम्ही सर्व श्रोतोगण, माता माऊली बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत. मंडप भरलेला आहे. अतिशय मला आनंद आहे, त्यांच्याबद्दल जिव्हाळा आहे. पुरुष वर्ग आहे. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्जित असे भक्ती. अतिशय सुज्ञ श्रोते आहेत. चांगले श्रोते मिळणं कीर्तनकाराचं भाग्य आहे. काही म्हटलं तर उगच असं बघतात कीर्तनकार मेलाच म्हणून समजायचं. अतिशय आदरणीय वंदनीय चिकित्सक, ऐकणारे, ज्याला कान आलेले श्रोते म्हणतात, असे माझ्या पुढे आहेत. बरेचसे नाव आहेत. नाव तुटण्याची शक्यता आहे. विनेकरी बादापासून आमचे दादा असतील, बाप्पा तुम्हाला धन्यवाद. रामकृष्णारी बावचीहून आलेले आमचे सतीश महाराज, त्यांनाही धन्यवाद देऊया. मृदंगाचार्य आमचे सूरज महाराज, छान मृदंग वाजवला. पीटी मास्तर मोहन काका, त्यांनाही धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. आता खुशाल घरी फोन लावा. आमचे आदरणीय लोह महाराज, अंकुश महाराज आणि आमचे सारशाहून आलेले सुनील महाराज पवार, बाप्पा पिपरीहून आलेले गायक आमचे संतोष महाराज, सर्वच मंडळी, अतिशय उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आमचे रामचंद्रजी आणि रामचंद्र सगट, आणि ह्या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रित ज्यांनी केलेलं आहे व्हिडिओ, असं एक यूट्यूब चॅनल, त्यांना तुम्हालाही धन्यवाद. क्लिअर आलेला आहे ना? माझा दिसतो ना फोटो? बरं काळा काढू नका बरं का. नसता माझी बायको म्हणायची फिरून फिरून लय काळे झाले, कोण आले? व्हा घराच्या बाहेर. काय करावं, सगळं जपावं लागत असं. आणि उत्कृष्ट छान वातावरण, मंडप दिलापूर साजेल असा मंडप भरला. अतिशय आनंद वाटला. गजबजून गेलं घर यादव परिवारांना.
अतिशय धन्यवाद देऊया. आणि या प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांची मोलाचं योगदान असतं असं श्रमिक ग्रुप, श्रमकरी ग्रुप, यादव बाप्पा युवा तरुण मंडळ मंच असेल, तरुण मंडळ असेल माझ्या पाठीमागे, अजून तिकडे पाहिला म्हणून लांबवा 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 काय नाही खुशाल लांबवा. मला माहिती मी लय कावळ्यासारखी नजर ठेवून असतो. मी इकडे बोलत असतो चटकून इकडे बघतो मी. काय तुमच्या संगतीचा परिणाम असो. मी काय म्हणतो, झोपा, पाय लांबवा, खुर्चीवर बसा, पण कीर्तनाला या. माझं एकच तत्व आहे. आताचे काय झाले, लोकांना बस बैठकीची सवय नाही, गुडघे गेले आहेत, वाट्यासारख्या वात झाला, चमका येत्यात, बरं या त्यांची सोय करा, खुर्चीवर बसा, पण कीर्तन ऐका. अतिशय बुजुर्ग तिकडे बसलेले आमचे यादव बाप्पाचे अण्णा, खास जिवलग कंठस्य मित्र, जोडीदार गेले म्हणून आता तिकडे बसतात. आमच्या जवळ हे आले अण्णा आदरणीय, हा बाबा, सगड बाबा, आणि ते खुर्चीवर बसलेले अण्णा आणि दादा, सर्वांना धन्यवाद देऊया. गेल्यानंतरही सुद्धा अतिशय जिव्हाळ्यानं हाजरी लावताय. कुठलाही कार्यक्रम असो, कुणाचंही कीर्तन असो, येऊन बसत जा. काय येऊन बसत जा कीर्तनाला, सांगू का, तुमचाच फायदा सांगतोय. आणि ते मला परवडणार नाही पण सांगतो. सगळ्यात मोठा फायदा काय असेल, कीर्तनामध्ये किती वेळ गेला सांगा, कितला सुरू झालं कितला संपले. 11:30 वाजले, कितला सुरू झालं तर 9ला. किती तास झालं, 2.5 तास झालं. तुम्ही काळजीच करू नका, ही वेळ काळामध्ये, काळाच्या आयुष्याच्या गणनामध्ये लिहिणार नाही असं संतांनी लिहून ठेवलेलं आहे. सदा काळ करी गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. म्हणून त्याची टाप नाही बघा इथं यायची, कोणीही गचकणार नाही. हे आयुष्यामध्ये धरलं जात नाही. कुणीतरी डोकं लावलं असेल, मग ते ताजून बाबा कसं केलं मग असं, अरे बाबा त्याच्यामध्ये गेलं, यात काय नवल. माझे चोखोबऱ्या भिंत बांधता बांधता भिंत कोसळीन गेले तरी त्याची दखल पांडुरंगाने घेतली. हे पुढचं लक्षात ठेवा. उगत डोक्या आकलीचे तारे तोडू नका. पांडुरंगाला करमलने स्वतः पितांबरामध्ये हाडं घेतली आणि स्वतःच्या पायरीमध्ये समाधी दिली. एवढी दखल देव घेत असतो. इथं गेला जाऊ शकतो एखाद्या वेळेस, पण त्याची दखल देव घेत असतो. म्हणून आनंद वाटतो या गोष्टीचा, पुन्हा पुन्हा स्वाभिमान वाटतो आणि अतिशय हृदय भरून येतं. ही सगळी माणसं गेली, एकदम कर्तृत्व करण्याच्या वेळेमध्ये गेली, पण पुन्हा नानाला, अप्पांना आणि पूर्ण यादव परिवारांना धन्यवाद देतो. आज ज्ञानदान आहे आणि उद्या अन्नदान आहे. सर्वांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा आणि उद्या पंक्तीचाही लाभ घ्यावा अशी विनंती करतो. आणि सूचना महाराजांची झाल्याशिवाय, ज्यांच्यामुळं कार्यक्रम आम्ही गावामध्ये येतो, आमचे जीवस्य कंठस्य मित्र भरत महाराज, त्यांचं दुसरं नाव आज माहीत झालं मला, हा भाऊसाहेब, भाऊसाहेब म्हणाय. अरे ते भाऊसाहेब माहीत नाही बुवा मला ते भरत महाराज माहीत आहे मला. म्हणून हा सगळे भाऊसाहेब म्हणतात. असं 2-2 नाव आहेत. असं लग्नात बी 2-1 नाव ठेवा. झालं का काय, उरकलं नाही अजून. हा कोणीतरी लक्ष द्या. असं मला सोडून आता माझंच मला भेट द्यायला वेळ नाही तर तुमचं कुठं. असं अतिशय आमचे जीवलग मित्र धार्मिक, राजकीय आणि पारमार्थिक, सामाजिक सर्व कार्यक्रम करून आणतात, घडवून आणतात, सर्व साथ देतात. त्यांना धन्यवाद. सूचना झाल्याशिवाय कोणी उठू नये. आज आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्ती असणारे कैलासवासी विश्वासराव पंडितराव यादव यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त यादव परिवारातील आप्तेष्ट असणारी हरिभक्त पारायण कंठभूषण, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती आहे आणि असे कान तृप्त करणारी कीर्तन सेवा हरिभक्त पारायण दिनेश महाराज यांनी क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावा या पार भवसिंधू. क्षणाक्षणाला माणसाच्या मनामध्ये सात्विक विचार आले पाहिजेत, आध्यात्मिक विचार आले पाहिजेत, पारमार्थिक विचार आले पाहिजेत, असं चिंतन या ठिकाणी दिनेश महाराजांनी आपल्यासमोर चिंतन मांडलेलं आहे. खरंच महाराजांची प्रत्येक वेळेस सेवा असल्यानंतर देवळा गावातील नव्हे तर सारसा देवळा
या परिसरातील आवर्जून अशी श्रोते मंडळी या ठिकाणी येत असतात. महाराजांचं वारकरी संप्रदायावरती अपार जीवापाड प्रेम त्यांच्या भाऊपासून आलेलं आहे. वल्लांची खूप अशी सेवा वारकरी संप्रदायामध्ये झालेली आहे. भाऊची ती सेवा आजही महाराज पुढे खांद्यावरती घेऊन चालत आहेत. या यादव परिवारामध्ये 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, एक ना एक महाराजांनी सांगितलं दुःखाचे डोंगर येतच आहेत. परंतु त्या दुःखाच्या डोंगरावरती सुद्धा मात करून हा भव्य दिव्य असे कार्यक्रम आयोजित करतात, जेणेकरून गेलेल्या व्यक्तीला हरिनामाची आणि ज्ञानदानाची कुठेतरी कमी पडत असेल तर पुढे गती मिळण्यासाठी या ठिकाणी हरिनामाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी तुम्ही सर्व जमलेले नामवंत गायक मंडळी, वादक मंडळी, श्रोते मंडळी, आमचे संगीत विशारद असणारे सतीश महाराज भाऊचीकर, सुंदर असा आवाज आहे त्यांचा. तसेच आमचे जिवलग मित्र असणारे लहू महाराज बोरगावकर, सूरज महाराज सुरवसे, संतोष भाऊ, सुनील महाराज, भागुराम महाराज आणि गावातील सर्व भजनी मंडळ, या सर्वांचे यादव परिवाराच्या वतीने शतशः आभार. या ठिकाणी पुढचं नियोजन असं आहे की देवळा गावामध्ये गेली 5 वर्ष झालं श्री संत तुकाराम महाराज बीज युवा कीर्तन महोत्सव सोहळ्याचं आयोजन याही वर्षी या ठिकाणी केलेलं आहे. 5 वर्ष झाली आपण सर्व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, तुमच्या लोकसहभागातून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतो. गुणीजन मंडळी महाराजांची कीर्तन सेवा दरवर्षी असते, याही वर्षी आहे. गुणीजन मंडळी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी गेली 5 वर्ष ज्याप्रमाणे सर्वांनी साथ दिलेली आहे, त्यामध्ये हरिपाठ असेल, कीर्तन असतील, संगीत भजन सेवा असेल, सर्व काही अन्नदान असेल, सर्व काही कार्यक्रम सुंदर असं नियोजन झालेलं आहे आणि गावातील सर्व मंडळी हे नियोजन करणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी त्याही 19 तारीख, 20 तारीख आणि 21 मार्च हे 3 दिवस श्री संत तुकाराम बीज युवा कीर्तन महोत्सवाला तुम्ही सर्वांनी हजर राहायचं आहे. त्या कार्यक्रमामध्ये सामाजिक उपक्रम असतील, नेत्रदान असेल, नेत्र तपासणी म्हणजे या ठिकाणी जगप्रसिद्ध तज्ज्ञ पद्मश्री तात्यारावजी लहाने हे सुद्धा गावामध्ये येणार आहेत आणि ज्यांना डोळ्याचे आजार आहेत, ज्यांना आरोग्य तपासणी करायची आहे, ज्यांना रक्तदान करायचं आहे, ज्यांना काही आजार असतील, या ठिकाणी सर्व टीम येणार आहे. शैक्षणिक कार्यक्रम आहेत, सर्व काही आध्यात्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, सर्व कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. मी सर्वांना एकच विनंती करतो की हा सर्व देवळा गावातील कार्यक्रम आहे आणि देवळा गावासाठी हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की जगद्गुरु तुकोबारायांचे या समाजावरती खूप मोठे उपकार आहेत, ऋण आहेत. ते फेडण्यासाठी आपण संत तुकाराम बीज महोत्सवाला देहूला जात होतो, परंतु या ठिकाणी तुम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करत आहात. हे सर्व दिग्गज मंडळी, कलाकार असतील, गायक वादक मोठमोठे या ठिकाणी येणार आहेत आणि ते कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही सर्वांनी हजर राहायचं आहे. आणि या ठिकाणी मी कैलासवासी मदन बाप्पा यादव, पंढरीनाथ दादा यादव आणि कैलासवासी विश्वास भाऊ पंडितराव यादव यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी लागलीच या ठिकाणी चहा होणार आहे आणि उद्या सर्वांनी अन्नदानासाठी या ठिकाणी पंगत होणार आहे, तेही सकाळी 10 वाजता या ठिकाणी यायचं आहे. आणि या ठिकाणी मी यादव परिवारांना या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो. श्री रावसाहेब नाना यादव, श्री पंडित विद्याधर पंडितराव यादव आणि कुलदीप भैया यादव यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी चहा घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. आणि या ठिकाणी सुंदर असा संगीताचा कार्यक्रम होणार आहे. सतीश महाराज थोडंसं भजन करणार आहेत, लहू महाराज, सूरज महाराज, महिला मंडळ गावातील सुनील महाराज, संतोष महाराज आणि पुनश्च एकदा महाराजांची या ठिकाणी आभार मानतो. आणि आरती आणि चहा घेतल्याशिवाय या ठिकाणाहून कुणीही उठायचं नाही. जय जय विठ्ठल.